प्रकल्पाच्या कामाची दुरुस्ती झालीच पाहिजे, संबंधित गुत्तेदारावर कार्यवाही झालीच पाहिजे, संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलंच पाहिजे. नमस्कार, माझं नाव कांतराव हनुमंतराव निकलपुरे. मी राहणार मूळचा लालवंडीचा आहे. आमच्या पंचक्रोशीमध्ये कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्प जवळपास 10 ते 15 वर्षापासून या प्रकल्पाचं काम सुरू होतं. 5 वर्षापूर्वी हा प्रकल्पाचं काम पूर्ण झालं असून आमच्या शेतकऱ्याला शाश्वत पाण्याची पाळी आजपर्यंत एकही दिली नाही. याचं मुख्य कारण म्हणजे कोलंबी ते बळेगाव या ठिकाणी रायझिंग मेन ही पाईपलाईन आहे, ती एवढी बोगस केली या गुत्तेदार आणि अधिकाऱ्याच्या संगनमताने. अक्षरशः ती पाईपलाईन जमिनीत चालली आहे. पाईपलाईनचं पाणी चालू केल्याच्या नंतर 25 ते 30 ठिकाणी लिकेजेस होऊन अक्षरशः हजारो लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आणि मुख्य ज्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचायचं आहे तिथपर्यंत पाणी पोहोचण्याच्या अगोदरच इकडं पाईपलाईन बंद होतात. या संदर्भात वारंवार आम्ही जलसंपदा मंत्री राधाकृष्णन विखे पाटलाला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जाऊन तिथं निवेदन देण्याचा प्रयत्न केला, तिथंही यश आलं नाही. आणि आदरणीय आमच्या मतदारसंघाचे आमदार राजेशजी पवार यांना सुद्धा निवेदन दिलं, अद्याप आम्हाला कुठलाच न्याय मिळाला नाही. तर शेवटी आम्ही 5 वर्षापासून या विषयावर भांडण करत असताना शासनाला न्याय न मिळाल्याने आज कलेक्टर ऑफिस येथे येऊन संबंधित आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय कर्डिले साहेबांना असं निवेदन दिलं आहे की 5 दिवसामध्ये आमच्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी जर पाण्याची पाळी सोडण्यात आली नाही तर आम्ही 1/6/2026 रोजी कलेक्टर ऑफिस इथे येऊन आत्मदहन करणार असं जाहीरपणे आम्ही निवेदन दिलं. आणि 1 तारखेपर्यंत पाण्याची पाळी सोडण्यात आली नाही आणि संबंधित गुत्तेदारावर कार्यवाही करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांचे महाराष्ट्रातील पूर्ण साईडा बंद करून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही जोपर्यंत होणार नाही 1 तारखेपर्यंत आम्ही शासनाला अल्टिमेट दिलेला आहे. तोपर्यंत जर या गोष्टी झाल्या नाही तर आम्ही 1 तारखेला कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन आत्मदहन 100% करणार म्हणजे करणार.